नमस्कार। अभिषेक नगर नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन दिनांक 18 मे 2024 दरम्यान करण्यात आले होते। या सोहळ्याची सांगता आज हबप गोविंद महाराज कल्याणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। या 7 दिवसांमध्ये रामजी महाराज ठाकरवाडी, बबन महाराज रोडगीकर, बालचंद्र महाराज देशपांडे, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, पंढरीनाथ महाराज मुरकुटे, रेणुकाबाई देशमुख, शंकर महाराज पिंगळीकर इत्यादी कीर्तनकारांचे कीर्तन होते व हबप भागवताचार्य कानोपत्राबाई कुंडवालीकर यांच्या मुखारविंदातून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। आमच्या अभिषेक नगर या कॉलनीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा असं हा सत्संग सोहळा, ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आदरणीय हरिभक्त पारायण गोविंद महाराज देशमुख पिंपळगावकर आणि आदरणीय शंकर महाराज पिंगळीकर यांच्या दोन्ही महापुरुषांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आणि हे संपन्न होण्यासाठी आपल्या अभिषेक नगरमधील पुढाकार घेणारे आमचे नेतृत्व, आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय VT शिंदे साहेब यांच्या मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। आणि त्यांच्या सहकार्यामुळं आणि त्यांच्या पुढाकारामुळं हा कार्यक्रम, हा यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय आमच्या कॉलनीमध्ये आणि दुसरे एक व्यक्तिमत्व असं आहे की शेरा पाटील साहेब हे सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी बजावत आहेत। त्यांचे सुद्धा या सप्ताहासाठी, या सोहळ्यासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे। माझ्यासोबतच या ठिकाणी आदरणीय आमचे डवले साहेब यांचं सुद्धा मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि माझ्यासोबतच DY पतंगे साहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा तन मन धनाने या ठिकाणी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि नवे तर आपल्या अभिषेक नगरमधील लहान थोर मंडळीने आणि तसेच इंगोले सर, आमचे रासने साहेब असतील, शिंदे साहेब असतील, हे सर्वांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आणि लहान थोर मंडळीने, माता बहिणींनी, स्त्री पुरुषांनी सर्व पंचक्रोशीतील, आपल्या अभिषेक नगरमधीलच नव्हे तर पंचक्रोशीतील, तरोडा बुजुर्ग गावातील सुद्धा आणि ठिकठिकाणच्या वेगवेगळ्या कॉलनीमधील लोकांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे। आणि विशेष या कार्यक्रमासाठी, आमच्या सप्त्यासाठी विशेष योगदान आमच्या शेलुकर भजनी मंडळीचं खूप मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन लावलेलं आहे। त्यानंतरच आपला मृदंग वादक 7 दिवसापासून सेवा करत असणारा आपला दुर्गेश सोळंके याचं सुद्धा अतिशय सुंदर अशा वादन त्या ठिकाणी आहे। आणि गायनाचार्य आपले हरिभक्त परायण प्रकाश महाराज लोंढे हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं गायन करून एक सत्संग सोहळा, हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी चालवण्याचं अविरत कार्य संपन्न होत आहे। आणि या ठिकाणी आपल्या हरिभक्त परायण कानोपात्रताई कुंडलवाडीकर यांचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीची भागवत कथा 7 दिवस या ठिकाणी आपल्या अभिषेक नगरमध्ये संपन्न झालेली आहे। ते जणू काही आपल्या ज्ञानयज्ञामध्ये आमच्या अभिषेक नगरवासियांना एक स्नान घातलेलं आहे असं मी म्हणायला काही हरकत नाही। आणि मी स्वतः व्यासपीठ प्रमुख आदरणीय ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ माझ्याकडे असल्यामुळे मी सुद्धा ज्ञानेश्वरीचं वाचन करण्याचं भाग्य मला या अभिषेक नगरवासियातील आपले आदरणीय शिंदे साहेब असतील, शेरा पाटील साहेब असतील, रासने सर असतील, डवले साहेब असतील, पतंगे साहेब असतील, की आमच्या अभिषेक नगरमधील सन्माननीय सर्व व्यक्तिमत्व असतील, त्यांनी मला एक योगाचं, मोलाचं एक संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हा जो भक्तिमय ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्व अभिषेक नगरवासियांचे मी मनापासून या ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। सर्व माता बहिणींनी, लहान थोर मंडळीने आणि सर्वांनी तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। सर्वांचे मी सहृदयपूर्वक या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि मनस्वी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। इथेच थांबतो। धन्यवाद।